तुमचं इन्नुस मोहम्मद पठाण आणि भैयाचं नाव आपल्या इरफान इन्नुस पठाण. भाई इरफान आपला 13 वर्षाचा हो. आणि वागतो किती वर्षाच्या मुलासारखं निम्मे वयाने म्हणलं तरी चालेल. म्हणजे अगदी 5-6 वर्षाच्या मुलासारखा. हा. आणि तुम्ही 2 महिन्यापूर्वी त्यांना घेऊन आला. हो. अगोदरचा युनुस आणि आत्ताचे ह्याच्यामध्ये काय फरक? आताच पहिला कसलाच ऐकत नव्हता हम्म. आणि समज मग थोडी जरा कमीच होती. आता गोळ्या ही घेतल्यापासून जरा बरं वाटते. म्हणजे कसं म्हणायचं भाई? बरं म्हणजे रागावलेलं थोडं वेळ लगेच समजून घेतो राग आलेला आहे, मग तो हट्ट सोडून देतो. तिथला तो हट्ट जो असेल तुझा चालू किंवा मला हेच पाहिजे, त्याला सांगितलं का नाही, अरे ही नाही, ही कर, तिकडे जा, ती करू आपण, मग एक थोडा वेळ घेतो पण समजून घेतो. पोरगा आज्ञाधारक झाला. हो. आणि समज वाढली. हो. त्याचा चेहऱ्यावरचे हावभाव, त्याचं बसणं उठणं ह्याच्यामध्ये काय फरक हो आता? आहे फरक आहे. काय फरक जाणवतो भाईमध्ये? आता बऱ्यापैकी नॉर्मल पोरासारखं बसतो उठतो. म्हणजे कसं? म्हणजे इथं बस इरफान बसतो. आणि मूड बदलायचा त्याचा? मूड बदलायला लय वेळ लागायचा पहिला. आता सांगितलं की लगेच चेंज होतो. हो, सांगितलं की लगेच चेंज. आणि पहिले त्याला कंट्रोल करणं अवघड जायचं. भरपूर प्रचंड. कसं? ऐकतच नव्हतं, कसलंच ऐकत नव्हतं. म्हणजे एक पप्पा म्हणून त्याला सांभाळणं कठीण. हो. कोण पुढचा कोण आहे काय आहे त्याची त्याला 0 व्हॅल्यू. अजिबात नाही. म्हणजे तो आई वडील म्हणून आपल्याला घेण्यातच नव्हता. नाही. त्याच्या एकदा त्या संकेत जर तुम्ही आला, ती कोण आहे त्याला घेऊन देत नाही. म्हणजे आई वडील हा विषयच नव्हता त्याचा. पण आता आई वडिलांविषयी प्रेम जागरूक झालं का? हो, झाले. फरक पडलाय. औषध गोळ्या छान वाटतंय. मस्त ना भाभी? आई म्हणून कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय. म्हणजे कसं म्हणायचं आई म्हणून? काय सांगाल, काय बदल भयामध्ये चांगला? भांडणं करीत होता ते आता सांगितलं की लगे ग बसतो. अच्छा. नादी लावले की ग बसतो, गावात जातो फिरायला. छान, मस्त वाटतंय. बरं, आता हा भैया इथं 100% नीट होणार असं वाटतंय? वाटतंय. कशावरून? एवढं 2 महिन्यात एवढा फरक आहे म्हणल्यावर वाटतोय. पहिलं काय व्हायचं भाई, आपला पोरगा नीट होतोय का नाही, चिंता राहायची. आयुष्यभर ह्याला असाच सांभाळायचा का? मनात खतखत राहायची, विचारासारखा डोक्यात तिची यायचा. हाय का नाही? म्हणजे किती प्रॉपर्टी, पैसा, ताजमहल जरी असला त्याची नाही. ते कसं होतं, ते क्षणभंगूर आहे पैसा आहे, पण हे कायमचं आहे ना. कायमचं. म्हणजे ती खदखत मोठी. हो. आता ते कसं आहे आता भाई? आता बरं वाटते. औषध गोळ्याने यायला फरक आहे. मनात 2 मन असते, त्यातला एक मन सांगते काय रे, जाणवते, बरं वाटते. आणि मनाला शांतता. हो. बोले तो दुआ आमीन. हो, आमीन. क्या बात है. तो आपण जो ये कारवा लेके चल रहे, चांगला आहे सर. ते काय म्हणाल तुम्ही? बेस्ट आहे. एक नंबर आहे सर. ओके.